इंदोरमधील पिण्याच्या पाण्याच्या धक्कादायक प्रकरणानंतर आता नवी मुंबई महानगरपालिकेने शहरभर जलपुरवठा यंत्रणेवर तपासणी कडक केलेली आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी इंदोरमधील दूषित पाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। आता त्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने यावर कडक तपासणी सुरू केली आहे। नागरिकांपर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचं पाणी पोहोचावं यासाठी महानगरपालिकेने सर्व स्तरांवर तयारी सुरू केली आहे। आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता विभागाला मोरबे धरणापासून ते अंतिम घरापर्यंत सर्व पाण्याच्या मार्गांची टक्केवारी तपासण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता नागरिकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत, त्याची तपासणी केली जाते। मुख्य जलवाहिन्या, पंपिंग स्टेशन, भंडारण टाक्या आणि वितरण नेटवर्कची तपासणी करून संभाव्य दोष तातडीने दुरुस्त करण्याचे देखील निर्देश देण्यात आले। शहरातील काही भागांमध्ये हिवाळ्यात प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि सोबतच AQI देखील खराब स्तरावर पोहोचलेला आहे। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याचं पाहायला मिळते। प्रशासनाने नागरिकांना बारकाईने राहण्याचं आणि अधिक तपासण्या करण्याचं महत्त्व पटवलेलं आहे आणि त्यामुळे NMMCच्या कठोर उपाययोजनांमुळे नागरिकांना आता पाणी प्रदूषणाविरुद्ध सुरक्षा मिळेल आणि सुरक्षित आणि स्वच्छ पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचेल। त्यामुळे अशा प्रकारच्या कोणत्याही संकटांपासून बचाव साधण्याचा प्रयत्न आता महानगरपालिकेकडून केला जातो।